तर भावनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक शॉर्ट व्हिडिओमध्ये। तर भावनो तुम्ही सुरुवातीला जशा पद्धतीचा आपला व्हिडिओ बघितलेला आहे नवीन वर्षासाठी, तर सेम अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत अलाइट मोशनने। तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड वगैरे करू शकता। आता असा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, तुम्हाला जास्त काही करायचं नाही। अशा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशनला डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर बीट मार्क आणि सेक इफेक्ट दोन प्रीसेटला अलाइट मोशनमध्ये इनपुट करायचं आहे। आता बऱ्याच लोकांना इनपुट करण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे, बीट मार्क आणि सेक इफेक्टची लिंक दिलेली आहे, जस्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर क्रोममध्ये अशा पद्धतीने सर्वात आपली वेबसाईट दिसून जाईल tajimahiती.com, ठीक आहे। तर जस्ट आपल्याला करायचं काय, या लिंकवरती क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही, सरळ खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर बघू शकता भावनो, या ठिकाणी आपल्याला ऑल डाउनलोड म्हणून भेटून जाईल, ठीक आहे। या ठिकाणी एक वेळेस मी रिफ्रेश करतो, तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डाउनलोडचं बटन भेटून जाईल भावनो, ठीक आहे, ऑल मटेरियल डाउनलोड म्हणून। तर आपल्याला करायचं काही नाही, जस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जस्ट थोडं खाली यायचं आहे भावनो, खाली यायचं आहे। बघू शकता या ठिकाणी बीट मार्क भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे। या लिंकवरती क्लिक करून इनपुट करून घ्यायचं आहे। थोडंसं खाली आलं तुम्हाला या ठिकाणी सेक इफेक्ट पण भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करून सेक इफेक्टला, आणि इथे तुम्हाला ऑल मटेरियल पण भेटून जाईल भावनो, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करून सर्व इनपुट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। इतकं तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर आता मी हे करून घेतो आधी तर ओके। तर ऑलरेडी मी बीट मार्क आणि सेक इफेक्टच्या लिंक इनपुट करून ठेवलेल्या होत्या भावनो, ठीक आहे। तर आता आपल्याला करायचं काय, व्हिडिओ बनवताना या ठिकाणी बीट मार्क जे असणार आहे तिला सर्वात आधी ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर बघू शकता अशा पद्धतीने यासमोर आपल्याला दिसून जाईल भावनो, अशा पद्धतीने। आता आपल्याला करायचं काय, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथून जे काय तुम्ही कोणता फोटो वापरणार आहोत तो फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी मी हा वाला फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर फोटो पूर्ण स्क्रीनमध्ये नसेल, तीन डॉटवर क्लिक करून फुल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। इमेज अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बरोबर सेट करायचं आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने त्यानंतर एक्सपोर्ट बटनावर क्लिक करून क्रिएट फ्रॉम ॲज PNG वरती टिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे भावनो, जेणेकरून आपला जे फोटो असणार आहे तो फोटो आपला म्हणजे 9:16च्या रेशोमध्ये क्रॉप होईल। त्यानंतर सेव्हवरती क्लिक करून क्लोजवरती क्लिक करायचं आहे। जे आता इमेज ॲड केला तो डिलीट करायचा आहे। पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्यावरती ऑप्शनवरती यायचं आहे। इथून जे आपण फोटो ॲड केला म्हणजे आता क्रॉप केला होता तो ॲड करून घ्यायचा आहे, त्याची साईज लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे म्हणून, ठीक आहे। त्यानंतर या बीटवर यायचं आहे, ठीक आहे, डबल बीट असणार आहे। इथे येऊन इथून अशा पद्धतीने हा इमेज कट करायचा आहे। 8:13 पाशी येऊन पुन्हा हा इमेज अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावनो आपल्याला इतकं झाल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे, सेक इफेक्ट असणार आहे, सेक इफेक्टला ओपन करायचं आहे। आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जे काय सुरुवातीचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन कॉपी इफेक्ट, ठीक आहे। कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे, आणि भावनो सुरुवातीला जी इमेज असणार आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे। इतकं करून बॅक यायचं आहे, सेक इफेक्टला पुन्हा आपल्याला एक वेळेस आता ओपन करायचं आहे। आणि आता ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता जे 2 नंबर असेल याच्यावरती आता क्लिक करायचं, याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा नाही। या ठिकाणी 2 बॉक्स बनलेले आहेत भावनो, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली तुम्हाला 3 नंबरला सेव्ह प्रीसेट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। रिनेम नाववरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बाय डिफॉल्ट SB टेक्स्ट एडिटर येणार, तुमचं डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर भावनो आपल्याला जे लास्टचा इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट, ठीक आहे। आता कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणचे आता पुन्हा तुम्ही या बॉक्सवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे भावनो, ठीक आहे। इथून सिलेक्ट ऑल लेयर, आणि वरचे जे हे 3 इमेजेस आपले असणार आहे, ठीक आहे, हे 1 2 3, तर हे अशा पद्धतीने याच्यावर क्लिक करून अनटिक करून टाकायचे आहे। पुन्हा याच्यावर क्लिक करून कॉपी 8 लेयर, ओके। इतकं झालं, त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे। आता बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर भावनो जे 2 नंबरचा आपला इमेज असणार आहे ना, ठीक आहे, हावाला, तर आता आपल्याला करायचं काय, या इमेजवरती क्लिक करायचं आहे। खाली प्रीसेटचं ऑप्शन आहे, प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी SB टेक्स्ट एडिटर नाव येईल तुमच्यावरी, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता बघू शकता आपल्याला वरी अप्लायचं बटन आहे भावनो, ठीक आहे। अप्लायच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, बघू शकता इफेक्ट अशा पद्धतीने होऊन जाईल।
त्यानंतर या ठिकाणी येऊन जायचं आहे 3 नंबरच्या इमेजेसला आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ठीक आहे. असे इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. इतकं केलं सुरुवातीला यायचं आहे. पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करायचं पेस्ट आर्ट लेयर. आता बघू शकता इतकं केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे या ठिकाणी बनवून रेडी दिसत आहे म्हणून, ठीक आहे. अशा पद्धतीने आता राहिला प्रश्न हे जे ब्लॅक PNGचा, ओके. तर आता हे जे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करायचं असते म्हणून, ठीक आहे. या ठिकाणी जर तुमचा इमेज दुसऱ्या पद्धतीचा असेल तर हे ब्लॅक PNG असणार आहे, ते तुम्ही तुमच्या मनाने सेट करू शकता. तर आता हे या ठिकाणी काय बरोबर दिसत नाही, तर मी काय करतो हे ब्लॅक PNG या ठिकाणी बघू शकता रेक्टँगल 1 म्हणून असणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे ब्लॅक PNG असणार आहे म्हणून मी या ठिकाणी वरच्या बाजूला ठेवून घेतो अशा पद्धतीने, ओके. तर अशा पद्धतीने मी वरच्या बाजूला याला ठेवून घेतो आणि वरच्या बाजूला ठेवून घेतल्याच्यानंतर थोडंसं पुढे येतो आणि पुढे आल्याच्या नंतर हे रेक्टँगल 1 याच्यावर क्लिक करून पुन्हा याला मी अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून घेतो, ओके. आता इतकं ठेवून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करतो, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी भावनो ही एक PNG असणार आहे, तो ॲड करायची आहे आणि हिला जे आहे ना तो अशा पद्धतीने इतक्यात वरच्या बाजूला अशा पद्धतीने सेट करून ठेवायचं आहे, ठीक आहे. जेणेकरून आपला जे इमेज असणार आहे ते व्यवस्थित दिसावं अशा पद्धतीने आपल्याला करून ठेवायचं आहे. बघू शकता या ठिकाणी बरोबर आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. थोडंसं मी वरी घेतो, ओके. इतक्यात अशा पद्धतीने आपण ठेवू शकता. त्यानंतर भावनो आपल्याला करायचं का या ठिकाणी यायचं आहे, 2 बीट असणार आहे 15:04 इथे येऊन अशा पद्धतीने हे कट करायचं आहे आणि इथून पण याला अशा पद्धतीने कट करून ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने जेणेकरून आपलं खूप भारी दिसावं, ओके. इतकं झालं आहे, व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओची साईज 1080 ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.